नमस्कार. मी ॲडव्होकेट सुनील नानासाहेब करपे. महापुरुषांचा जागर ही व्याख्यानमाला मी अनेक वर्ष केली. अनेक महापुरुषांच्या जीवनाचा संदर्भ आपण जवळून पाहिला. अशाच प्रकारे त्या संदर्भात मी एक अद्ययावत ग्रंथालय, ज्ञानदा ग्रंथालय म्हणून सुरुवात केली आणि त्याच ग्रंथालयाचा एक भाग म्हणून संपूर्ण जगामधल्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या जीवनावर आता चिंतन करण्याची वेळ आली. हे चिंतन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे, का केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, कुठं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा एक वेगळ्या प्रकारे आज आम्ही जेव्हा आलेख मांडला तेव्हा लक्षात आलं की आज काल परवा मी पाहिलं, मन खिन्न झालं. वर्तमानपत्र वाचलं, टी व्ही पाहिला आणि चिपळूणची घटना अनुभवली, कोल्हापूरचा पूर पाहिला. त्यानंतर आज या महाराष्ट्राची अवस्था पाहिली. प्रश्न निर्माण होतो, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्कालीन व्यवस्थापन, पुनर्वसन मंत्री, सर्व लोक जातील, मुख्यमंत्री जातील, विरोधी पक्ष नेते जातील, समाजाची एक वेगळ्या प्रकारे जी काय हानी होईल तिथे आधार देतील, 4 शब्द बोलतील आणि मग पुन्हा एकदा कुसुमाग्रजांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीनं पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चुलई विजली होते नव्हते नेले. म्हणजे पहा बर का, जंतोतंत उदाहरण. कुसुमाग्रजांची प्रतिभेला मी सलाम करतो. म्हणजे काय म्हटले ते, भिंत खचली चुलई विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. सरांना वाटलं मदतीला आलाय. सरांनी विचार केला आणि खिशाकडे हात केला, आपल्या 2 पैसे आपल्या या शिष्याला द्यावेत. त्यावेळेस तो शिष्य स्वाभिमानी होता. आत्ताच्या माझ्या चिपळूणच्या, कोल्हापूरच्या बांधवांसारखा, भगिनींसारखा दमदार आणि कणखर बाण्याचा होता. तो उठून उभा राहिला आणि सांगितलं, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा. वैचारिक दृष्टीने बाबांनो हे झाल्या बोलायच्या गोष्टी. प्रेरणा मिळेलही कदाचित, तो पुन्हा उभाही राहील. पण प्रश्न यावर थांबतो का हो? मला यावर थांबायचं नाही. आता या महाराष्ट्रातील हजारो तरुणांना मला आव्हान करायचंय. मला त्यांना सांगायचंय की आता पुन्हा एकदा गरज आहे शास्त्रज्ञाची, पुन्हा एकदा गरज आहे एका चांगल्या स्थापत्य शास्त्रज्ञाची की ज्याने आज या राष्ट्राला उभं करण्यामध्ये आपलं योगदान दिलं. त्या एका महापुरुषाचं चिंतन मी आता करणार आहे आणि तशी व्यक्ती मला आता तुमच्यातून पुन्हा उभी करायची आहे. तसा महान एक वेगळ्या प्रकारचा एक सायंटिस्ट, एक वेगळ्या प्रकारचा इंजिनियर, एक वेगळ्या प्रकारचा अभियंता मला निर्माण करायचा आहे. तो या तुमच्यामधून, आणि म्हणून मी एका अभियंत्याचं तुम्हाला आता उदाहरण देणार आहे. त्या अभियंत्याचं नाव आहे विश्वेश्वरय्या, ज्यांचा जन्मदिवस इंजिनियर दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हजारो इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. कोणी केले सुरू? 1982 साली महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्माननीय वसंतदादा पाटलांनी निर्णय घेतला. अरे 7वी शिकलेल्या दादांनी एवढी दूरदृष्टी पाहिली की चांगले इंजिनियर्स आणि चांगले डॉक्टर्स तयार झाले पाहिजे. दादा माफ करा आम्हाला, तुमची चांगली पाण्याखाली गेली दादा, तुमचं कोल्हापूर वाहून चाललंय, तुमच्या चिपळूणला दादा आता पुन्हा पाण्याने एवढं वेढलंय की ते माणसं मरतायत दादा, तिथे दर्या अगदी कोसळून जात आहेत, तुमचे माणसं मरतायत दादा. दादा तुम्ही कॉलेज काढले पण इंजिनियर निर्माण होऊ शकला नाही, याचं मला दुःख वाटतंय. ही बोलायची गोष्ट नाही बाबांनो. मला काय फार हाऊस आहे म्हणून मी बोलत नाही. बोलतोय ते तुमच्या आमच्या माणसांना जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी 1955 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्वरय्या तेव्हा 94 वर्षाचे होते. त्यांच्या कर्तृत्वाचा कळस केव्हा झाला तर तो सेवानिवृत्तीच्या 44 वर्ष अविरत कार्य करत राहिले. ते आपल्याकडे आपण म्हणतो रिटायर झालं, संपलं, संपत नाही बाबांनो. तिथून पुढे खरं सुरू होतं. कमवलेलं ज्ञान या समाजामध्ये मी दिलं पाहिजे. मला माझं घरदार, कुटुंब, बायका, पोरं याच्यापेक्षा पलीकडे गेलं पाहिजे. तुम्ही असा विचार का नाही करत? समाजाने तो विचार केला पाहिजे, मग तशा पद्धतीने झडलं पाहिजे, तशा पद्धतीने झिजलं पाहिजे. हा विचार मला आता तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, माणूस रिटायर झाल्यानंतर पुढचे 44 वर्ष कार्य करत राहिला.
आणि त्या व्यक्तीला भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. हा सर्व विषय कशावर आहे? इफ यू फील दॅट बाय गिव्स धिस टायटल आय विल प्रेज युअर गव्हर्नमेंट यू विल बी डिसअपॉइंटेड. आय एम फॅक्ट फाइंडिंग मॅन. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या विद्वानाला असे अभय दिले, कोणत्याही राष्ट्र संघटनेच्या संदर्भात आपण मुक्तपणे आपली मती व्यक्त करा. म्हणजे दीपस्तंभासारखं त्यांनी भारतरत्न देताना सन्मान व्यक्त केला. सर मोक्षकुंडलम पावर का, सर मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या हे 100 वर्षांचे झाले. जीवनाची अशी सुदीर्घ आणि प्रदीर्घ सोनेरी सायंकाळ कोणताच्याही अनुभवाला येत नाही. पण या भीष्माचार्याला ती आली. तेव्हा त्यांनी एका ओळीत आपले मनोगत व्यक्त केले, इट इज बेटर टू वर्क आउट दॅन रस्ट आउट. झिजलात तरी चालेल बाळांनो, झिजलात तरी चालेल, पण गंजू नका. त्यांनी हा युवा पिढीला संदेश दिला, माझ्या चिपळूणच्या बांधवांसाठी डोळ्यात पाणी आणून रडण्यापेक्षा त्या ठिकाणी पाण्याची अशी व्यवस्था करा की किती पाऊस झाला तरी अशा प्रकारे लोकांना त्याची हानी पोहोचणार नाही. अहो दुष्काळी भाग आहे आपल्याकडे, काही करा ना त्या पाण्याची साठवण. जाऊ द्या ना दुष्काळी भागात ते पाणी. मी ज्या तालुक्यातून येतो तो तालुका अखंड दुष्काळी तालुका आहे, पारनेर तालुका महाराष्ट्राचा. आजही त्या तालुक्यात 70% भागाला शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, टँकरनी पाणी पोहोचलं जातं. आणि आज आपल्या या भागात आपण पाहतोय काय घटना आहेत, काय दुर्घटना आहेत. किती दिवस इतिहास नसतो उघडायचा बाबांनो. मी तुम्हाला पुन्हा सांगतो विश्वेश्वरायांचं वाक्य. ते म्हटले, इट्स बेटर टू वर्क आउट दॅन रस्ट आउट. म्हणजे झिजलात तरी चालेल पण गंजू नका. बुद्धी तुमची कधीच गंजून देऊ नका. आणि म्हणून विश्वेश्वरय्या जन्माने मोठे नव्हते, ते प्रयत्नाने मोठे झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अदम्य उत्साह, लोकोत्तर तत्वनिष्ठा, अखंड वाचन, चिंतन, संशोधन आणि कामाचे डोंगर उभे करणारी धडाडी हे त्यांचे गुण विशेष होते. लिहून घ्या हे गुण. भाषणं नुसती वाचायची नाही, आता भाषणं आत्मसात करायची तुम्हाला. मी तुम्हाला सांगतोय पोट तिडकीने, कुठल्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता मी हे जे तुमच्यासाठी चिंतन करतोय, मनन करतोय, माझे मत मांडतोय. एक तरी विश्वेश्वरय्या घडला पाहिजे. दादा मी तुमचा शिष्य आहे. काँग्रेस पक्ष तुम्ही उभा केला, महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री झाला, राज्यपालही झाला, पण तुमच्या या भागामध्ये तुम्हीच महाराष्ट्राला इंजिनिअरिंग कॉलेजची देणगी दिली. हे मी अभ्यासातून सांगतोय. त्या महाराष्ट्रात दादा तासा इंजिनियर तयार होईल, ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची. त्यांच्या जीवनात अगदी बालपणी प्रश्नचिन्ह उभं राहिलं. योगायोगाने त्यांच्या पुढे आली तसे अनेक प्रसंग, अनेक अडचणी त्यांनी सहज, अतिशय आनंदाने, सहज म्हणजे अगदी हसऱ्या चेहऱ्याने स्वीकारल्या. मोठी मोठी माणसांचं असंच होतं. आपण म्हणतो मी झडपीत शिकलो, मला शाळा नाही, शाळा आहे तर मला चांगलं घर नाही, म्हणजे लाईट आहे तर दिवा नाही, दिवा आहे तर लाईट नाही. अरे पण दोन्ही असून तुझी इच्छा कुठे आहे? किती जण ठरवतात की मी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग मी समाजासाठी करील, राष्ट्रासाठी करील, मानव जातीच्या उद्धारासाठी करील. डिग्र्या लोक घेतात लग्न करायला, नोकरी मिळवायला, बस. याच्या पलीकडे किती तरुण विचार करतात हो. आज का जर तुम्ही विचार करताय तर मग का नाही तुम्ही हे सगळे प्रश्न सोडू शकत? तुम्ही म्हणता गव्हर्नमेंट मदत करा. गव्हर्नमेंट कोण आहे? तुम्ही आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट आहे बाबांनो. किती दिवस तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार आहात? अजिबात डिपेंड राहू नका, अजिबात अवलंबून राहू नका. स्वाभिमानी बना, मग तुमचं राष्ट्र आणि भविष्य उज्ज्वल आहे. ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची. विश्वेश्वरय्यांनी काय केलं, विश्वेश्वरय्यांनी किती मोठं काम केलं, आदर्श डोळ्यापुढे ठेवा. पण तुमच्यात आता विश्वेश्वरय्या घडवा. मी सांगतो निसर्गावर ज्याची कमांड आहे असा माणूस जरी जगात निर्माण झाला तरी निसर्गाने त्याचं रूप दाखवल्यानंतर आपल्याला त्याला वेगळ्या प्रकारे वैचारिक फाईट करता आली पाहिजे, तात्विक फाईट करता आली पाहिजे आणि त्याला न्याय देता आला पाहिजे. विश्वेश्वरय्यांचं जीवन कष्टाने सुरू झालं. त्यांनी गरिबी पाहिली, गरिबी अनुभवली, पण त्याच्याबद्दल तक्रार करत बसले नाही. अरे पोटभर अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, मुलांना शिक्षण नाही, जीवनाला अर्थ नाही. या दर्शनाने मोक्षमुंड विश्वेश्वरय्यांचा मुलगा एकदम गंभीर झाला. त्याने नुकताच वादळी पाऊस पाहिला होता. तो त्या दारिद्र्याने विच्छिन्न होऊन जीवन जगत होता. मला पुन्हा विश्वेश्वरय्या निर्माण झाला पाहिजे या महाराष्ट्रात. त्याला कोडे पडले. निसर्गाच्या अंगी एवढी शक्ती असताना मानवी जीवन असे केविलवाने का व्हावे? निसर्ग सामर्थ्याचा उपयोग आपले जीवन संपन्न करण्यासाठी आपण करू शकत नाही का? सर मोक्षकुंडल विश्वेश्वरय्यांनी पुढचे 90 वर्षाचे आयुष्य फक्त याच एका ध्यासासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं. तुम्हाला माहिती आहे वर्गीस कुरियन, ज्यांना परदेशामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली पण ते थोड्या इंटर्नशिपसाठी आनंद गावात गेले गुजरातमध्ये,
आणि मग तिथे आयुष्य त्यांनी दुधासाठी धवल क्रांती केली आणि त्या माणसाला धवल पुरुष म्हणून आज जगाने ओळखलं. एक एक प्रश्न घ्याव, करा त्याच्यावर चिंतन, लागा कामाला. माझं जीवनाचं ध्येय मी ठरवलंय. अनेक महापुरुष मोठे होऊन गेले, तसेच महापुरुष आता समाजात घडवायचे. एक पुन्हा कोणीतरी गांधी तयार झाला पाहिजे, एक पुन्हा कोणीतरी टिळक तयार झाले पाहिजेत, एक कोणीतरी बाबासाहेब घडला पाहिजे की जो पावाचे तुकडे खाऊन माझ्या बांधवांसाठी मी झोपलेला बांधव समाज उठवण्यासाठी झटला पाहिजे. आणि त्यासाठी आता या दगडाच्या देशाला आता माणसाचा देश करून उभं केलं पाहिजे. प्रश्न निर्माण होतो त्या केविल आणि माणुसकीचा. मला एक गोष्ट सांगायची. 15 सप्टेंबर 1861 या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि 14 एप्रिल 1962 या दिवशी त्यांनी इहलोक सोडला. आजच्या कर्नाटकात म्हणजे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात मदनहळ्ळी नावाचे एक खेडे त्यांचं जन्मगाव होतं. आंध्र प्रदेशातील मोक्षकुंडलम हे त्यांच्या म्हणजे पूर्वजांचे गाव. म्हणजे पूर्वी त्या काळामध्ये त्या भागामध्ये लोकांना गावावरूनच आडनाव मिळायची. श्रीनिवास शास्त्री म्हणजे त्यांचं आता हे बालपण सगळं तुम्हाला माहिती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटे अशी मन तुकाराम सांगून गेले. तसे त्यांचे आईवडील चांगले, मुलगाही चांगला निर्माण झाला. परंतु त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता, विनम्रता आणि शिस्त यांचे मुलाचे वैशिष्ट्य मुलाने आत्मसात केले आणि एकही क्षण त्याने अपव्यय केला नाही. आयुष्यामध्ये ज्याला वेळेचं महत्व कळालं तोच जिंकला. विश्वेश्वरय्या लहान असतानाच वडिलांना म्हणजे देवाज्ञा झाली. वडील वारले, त्यांचे मृत्युमुखी पडले. आईचे सौभाग्य हरवले, घर उघडे पडले. आपल्या हुशार मुलाला पुढे शिकवता येणार की नाही हा माऊलीला प्रश्न पडला. परंतु नियती कधी कधी अशा ठिकाणी उभी राहते, तो प्रश्न सुटला. मुलाच्या शिक्षणात कुठेही खंड पडला नाही. 1875 साल उजेडले त्यावेळेस विश्वेश्वरय्या 14 वर्षाचे होते. बंगलोरला त्यांचे एक काका होते. काकांकडे राहून पुढे शिक्षण घ्यायचे ठरले. मुलाच्या मनात विचार आला. आईने त्याला बोलून दाखवला. एवढेच म्हणाली, काकांची परिस्थिती आपल्यासारखीच, मुला कशाला त्यांच्यावर भार टाकतोस. लगेच मुलाने एक पर्याय सुचवला. मी काकावर कसलाही भार पडून देणार नाही आई, काम करीन, शिकवण्या घेईन, मला पण शिकायचंय. मला शिकण्याची जिद्द त्याने पुढे ठेवली आणि मग तो शिकत राहिला. पहा बर का, म्हणजे महान माणसांना सुद्धा, म्हणजे अब्राहम लिंकन सुद्धा ज्यावेळेस त्यांना त्यांची आई वारली, एक्सपायर झाली, तेव्हा वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या आईने मुलाची ओढ पाहिली आणि अब्राहम लिंकन चुली समोर बसून अभ्यास करत होते. तर त्यावेळेस अब्राहम लिंकननी सांगितलं, आई मला दिसत नाही, अंधार पडत चाललाय, तर त्या चुलीला अजून जाळ घाल. आईने सांगितलं, अरे बाळा तो पदार्थ करपेल. पण त्यावेळेस अब्राहम लिंकनने सांगितलं, आई पदार्थ करपला तरी चालेल, पण माझं जीवन ज्ञानाभावी करपलं नाही पाहिजे ग. आणि अशी भूमिका अर्थ घातली. म्हणूनच लोकांसाठी लोकशाही निर्माण करणारा लोकनेता अब्राहम लिंकनच्या रूपाने अमेरिकेने पाहिला. तुम्हाला मला विसरून चालेल का हो? आज आपल्याला किती सोयी सुविधा मिळतात, आईवडील किती कष्ट घेतात आपल्या मुलांसाठी, आणि मुलं किती त्याच्यासाठी आत्मसात करतात, ही गोष्ट अभ्यासासारखी आहे. लोक म्हणतात मोठी मोठी माणसं मोठी होऊन गेली. अरे तुम्ही सुद्धा मोठी होऊ शकता बाबांनो. मोठ्या माणसासारखे एकतरी गुण आत्मसात करा, का नाही तुम्ही मोठे होणार? 100% तुम्ही मोठे होणार. 1975 मध्ये बँगलोरमध्ये सेंट्रल कॉलेजमध्ये त्यांनी नाव नोंदवलं. पुन्हा मागेळून पाहिलं नाही. काकांच्या मदतीने एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलांची शिकवणी मिळवली. काकांचे घर, कॉलेज आणि शिकवणीची जागा 15 किलोमीटरचं अंतर. तो माणूस रात्रंदिवस चालत राहिला. रोज एवढे अंतर चालत होते. कधी आळस नाही, कंटाळा नाही, थकवा नाही, चालढकल नाही, आजार नाही, रजा नाही. असा प्रकार एकही दिवस घडला नाही. वर्गात श्रवण, घरात वाचन, चालता चालता चिंतन, असा एकूण दिनक्रम असायचा. आपल्या आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते सांगून जातात कधी कधी मस्करीमध्ये. रोज सकाळी मी पायी चालतो. ते एकदा म्हणाले होते, आय वॉक माय वे टू गुड हेल्थ. मी चालतो माझ्या जीवनात फक्त माझ्या चांगल्या आरोग्यासाठी, आणि म्हणून तुम्ही सुद्धा चाललं पाहिजे. सेंट्रल कॉलेजचे प्राचार्य चार्ल्स ऑट्स यांचा बुद्धिमान आणि आदर्श विद्यार्थ्यावर जीव जडला. काय असतं माहितीये का, इंग्रजांनी आपल्यावर खूप वर्ष राज्य केलं, काही शंका नाही. पण इंग्रजांनी चांगली माणसं हेरली पहा. जेव्हा जेव्हा चांगलं होत गेलं तेव्हा तेव्हा इंग्रज पाठीमागे उभी राहिली आणि त्यांनी चांगल्या लोकांना शक्ती पण दिली. म्हणजे पहा, अशा ज्ञानी विद्यार्थ्यावर प्राचार्यांचा जीव जडला. प्राचार्य त्या उंचीचे होते. आत्ताचं मला काय कोणावर टीका करायची नाही, पण प्राचार्याचा विद्यार्थ्याची गाठच पडत नाही. असे काही विद्यार्थी त्यांना कॉलेजचे प्राचार्यच माहीत नाही. डिग्री फर्स्ट क्लास, पण प्राचार्याचं नाव माहीत नाही. प्रश्न पडतो, काय शिकला असेल, आणि जर शिकला तर मग कुठं हुकला? नोकरी मिळत नसेल. MA झालेला मुलगा म्हणतो शिपाईची नोकरी द्या, मग MA पर्यंत तू काय करत होता? प्रश्न निर्माण होतो. तुम्ही फक्त डिग्र्या घेऊ नका, त्याचा अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा, विषयामध्ये निपुण व्हा बाबांनो. मग तुम्ही तुमचा त्या क्षेत्रात तुम्ही मुसाफिरी करा, मग तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आजही चांगल्या लोकांची गरज आहे. मी आज तुम्हाला आयुष्यात एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो विश्वेश्वरय्यांची. नोट करा ही गोष्ट.
महापुरुष आता मी शिकवतोय, महापुरुष मी घडवतोय, महापुरुष मी आता वाढवतोय. पुन्हा मला चिपळूण नको, पुन्हा मला वाळीन नको, माळीन गाव नको, पुन्हा मला आता या ठिकाणी कोल्हापूरचा पंचगंगेला असा पूर नको. महाराज शाहू महाराजांनी या नगरीला उभं केलं. आजही रंकाळ्याचं ते पाणी पाहिलं की लोकांना असं एकदम वेगवेगळ्या प्रकारे ताकद अंगात येते. पण पाण्यामुळे जनावरं मेली बाबांनो, जनावरं मेली. गोरगरिबांची घरं पोरकी झाली. थोडंफार कष्ट करून किडूक माडूक कमवलेलं पाण्यात वाहून गेलं, डोळ्यात अश्रू पाहिले. कशाला ही दयनीय अवस्था करताव तुम्ही? द्या ना आपल्या मुलाबाळांना कसून शिक्षण, द्या ना त्यांना स्वप्न, आणि घडू द्या ना त्यांना ही क्रांती. पुढचा विचार नीट लक्षात घ्या. आता प्राध्यापक हा एक वेगळ्या प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला. अभ्यासाच्या क्षेत्रातही नव्या वाटा शोधून काढणे हा त्यांचा मुक्त छंद होता. ते सगळे जीवनकाव्य मुक्त छंदात म्हणजे त्यांनी एकदम ओढून घेतलं. त्याची एक वेगळ्या प्रकारची त्यांनी शृंखला तयार केली. स्फूर्ती आणि स्थिरता, व्यासंग आणि पडिकता यात फरक त्यांनी जाणला. विद्यार्थी विद्वान प्राचार्यांच्या आदरास पात्र ठरला. आपल्या विद्यार्थ्यावर प्राचार्यांनी प्रेम करावे ते किती. आपला सेवाकाल संपून इंग्लंडला गेलेल्या त्या प्राचार्यांनी आपल्या मृत्यूपत्रात या विद्यार्थ्याचा उल्लेख केला. काय उल्लेख केला बघा बरं का. म्हणजे कल्फलिंग्स, मनगटाभोवती शोभणाऱ्या फितीसारखी एखादी शोभिवंत वस्तू आपल्या पश्चात आपल्या विद्यार्थ्याला द्यावी अशी अपेक्षा एका प्राचार्याने इंग्लंडवरनं मृत्यूपत्रात लिहून ठेवली. आणि माझ्या नवऱ्याने ही मृत्यूपत्रात लिहिलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी ती धर्मपत्नी भारतात येऊन विश्वेश्वरायांच्या हातामध्ये नवऱ्याने मृत्यूपत्रात लिहिलेलं ते, जे थोडक्यात आपण त्याला आजच्या भाषेत म्हणू एक वेगळ्या प्रकारचं कडं, ब्रेसलेट, ते त्यांनी त्यांच्या हातात घातलं. धन्य ती गुरुपत्नी. म्हणजे नवऱ्याचं इथं सरण जाळण्याच्या आत पोरं आणि बायको प्रॉपर्टीच्या वाटण्यासाठी भांडणं करणारी या महाराष्ट्राने या भारताने पाहिली. आणि इंग्लंडमध्ये गेलेल्या प्राचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यावर प्रभावित होऊन त्यांच्या आवडती हातातलं त्यांचं ब्रेसलेट मी मेल्यानंतर माझ्या लाडक्या विद्यार्थ्याला ते नेऊन दे हे मृत्यूपत्रात जेव्हा लिहिलं तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी विनोदाचा प्रसंग नाही बाबांनो. प्रसंग आहे त्यागाचा, प्रसंग आहे समर्पणाचा, आणि प्रसंग आहे गुरु शिष्याच्या नात्याचा. 1880 मध्ये विश्वेश्वरायण पदवीधर झाले. त्यांनी म्हणजे त्या काळी शिकणारे थोडे होते, पण जे शिकत होते ते मार्मिकतेने शिकत होते, अभ्यासपूर्वक शिकत होते, घडत होते, वाढत होते. आणि मग त्यांनी जीवन सुरू केलं. पदवी परीक्षेत विषय श्रेणीत उत्तीर्ण होणारा हा विद्यार्थी तांत्रिक विषयाची पदवी संपादन करू शकत असे. विश्वेश्वरायांना असाच एक अभ्यासक्रम विपरीत होता. त्यांनी त्याची निवड झाली. आणि पाहावर का म्हणजे मला आनंद होतोय या माझ्या शहरात, पुण्यात, माझं शहर मी एवढ्यासाठी म्हणतो की मी पुण्यात वाढलो, मी पुण्यात घडलो, मला पुण्याने घडवलं. मला शनिवारवाडा पाहिल्यावर इतिहास आठवला, मला पुढे गेल्यावर विश्रामबाग वाडा पाहिल्यावर पेशवाई जाणवली, मला थोडंसं विद्यापीठाकडे गेलं की जयकर लायब्ररीने मला ओढून घेतलं. त्याच्या पलीकडे आल्यानंतर मी पर्वतीला गेलो, मी वेगळ्या प्रकारची पर्वती अनुभवली. पुण्यामध्ये काय नाही, पुणे तिथं काय उन्हा असं म्हटलं जातं. या पुण्याचा इतिहास आहे आणि याच पुण्याने अनेक वर्ष स्वातंत्र्याचा इतिहास लढलेला आहे. हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही. त्या पुण्यनगरीत ते इंजिनिअरिंग कॉलेज करायला आले. म्हणजे पदवी परीक्षेत विश्वेश्वरात एक इंजिनियर झाले. कुठे? पुणे शहरात. तेव्हा सायन्स कॉलेज ऑफ या नावाचे एक कॉलेज होतं, म्हणजे आत्ताचं इंजिनिअरिंग कॉलेज. त्यांनी स्थापत्यशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग 1883 मध्ये LCE आणि FCE या परीक्षा पास झाले चांगल्या मार्काने. आजकाल आपण त्याला म्हणतो बी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आत्ताचं इंजिनिअरिंग विश्वेश्वराची कंपॅरिझन करू नका तुम्ही, पण सांगतो. नाशिक विभागात ते प्रथम सरकारी अभियंता म्हणून रुजू झाले. योग असा की त्या नित्यक्रमानिमित्त त्यांनी कार्यभार स्वीकारला, नोकरी करावी लागली. बरोबर आहे, पर्याय नव्हता. ज्यांचा कारभार चांगला त्यांचा कार्यभारही चांगला. त्यांच्यावर खानदेशातील एका नाल्यावर पाईप आणि सायफन बसवण्याची कामगिरी सोपवण्यात आली. पूर्ण क्षेत्र मोठे मोठे होते, म्हणजे नाशिकमध्ये खानदेश, आता तो भाग त्यांच्या हातात म्हणजे कामाखाली आला. काम तसे सोपे होते, पण अचूकतेने आणि तत्परतेने करण्याची निकड होती. त्याला ते व्यावसायिक नैपुण्य पण हवे होते. विश्वेश्वरायांनी आपले समाज म्हणजे सगळं समायोजन पणाला लावून ते काम पार पाडले. महात्मा गांधीजींना लोक बनिया म्हणायचे होतेच ते. अरे दांडी यात्रा काढली गांधीजींनी, लोकांचे चैतन्य निर्माण केलं. दांडीमध्ये साबरमतीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा क्रांती केली, मिठाचा सत्याग्रह केला. विषयांतर करत नाही. घेतलेल्या ज्ञानाचा लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा उपयोग त्यांनी केला.
विश्वेश्वरय्या काय फक्त इंजिनियर झाले, डिग्री मिळवली, नोकरी केली, रिटायर झाले, भारतरत्न मिळाला असं थोडंच आहे. अरे बाबांना आयुष्य झटलेत ते. नीट बघा, झाडाचा कळस सगळ्यांना दिसतो, झाडाची वाढ कळली पाहिजे. 1893 मध्ये तेव्हाच्या सिंध प्रांतात, म्हणजे भारत पाकिस्तान तेव्हा एकत्र होतं पहा, प्रश्न निर्माण झाला. सक्कर हे सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या एका टेकडीवर एक जलाशय बांधला. नदीचे पाणी पंपाने या जलाशयात चढवले जात असे. मग ते लहान मोठ्या नळांनी गावभर पसरवले जात असे. पण पाणी गढूळ यायचं पहा. ते फिल्टर करणं म्हणजे आवश्यक होतं, पण सक्करच्या नगरपालिकेला ते काही जमलं नाही. त्यांनी शासनाला आर्थिकदृष्ट्या व आवाक्याबाहेरचे काम वाटले. अशा पेच प्रसंगातून वाट काढण्यासाठी विश्वेश्वरय्यांना पाचारण करण्यात आले. या अभियंत्याने नगरपालिकेच्या परवडेल अशी एक योजना आखली. ती हातोहात सिद्धीस नेली. नदीच्या ऐन पात्रात त्यांनी एक खोल विहीर खोदली. वाहत्या पाण्याखाली भुयारी मार्ग तयार केला आणि ते सगळं पाणी, गढूळ पाणी त्या नदीच्या तळाशी गेलं, म्हणजे त्या विहिरीच्या, नदीतल्या विहिरीच्या, आणि तिथे ते जाऊन बसलं. वर स्वच्छ पाणी आलं आणि ते सर्व पाणी गावाला पुढे पाईपलाईनच्या माध्यमातून देण्यात आलं. म्हणजे पहा बरं का, किती मोठा अभ्यास असेल हो त्यांचा, की एका तलावामध्ये जर विहीर खोदली तर गढूळ पाणी त्या तलावात, त्या विहिरीच्या तळाशी जाईल आणि स्वच्छ पाणी वर राहील. म्हणजे 1904 मध्ये त्यांनी पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लॉक सिस्टम या नावाची नवीन सिस्टम शोधून काढली. बाळांनो, नीट ऐका. आपापल्या क्षेत्रामध्ये आता संशोधन करा, उठा, जागे व्हा. कवर ते पुस्तकं वाचून फक्त डिग्र्या घेऊन फक्त तुम्ही तुमची पोटाची खळगी भरण्यासाठी जगताव. उठा आता, लागा कामाला. का निर्माण झाला आपल्या चिपळूणचा प्रश्न? एवढं पाणी आहे, एवढा पाऊस पडलाय, आणि पडला तर मी म्हणतो का नाही त्याचा निचरा करू शकत आपण? मुंबईची तुंबई म्हणता तुम्ही, वर्तमानपत्रावर लिहितात मुंबईची तुंबई झाली. अरे त्या मुंबईने रोजगार दिला, तुम्ही तुमच्या आईला नाव ठेवणार का हो? म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ताटात खाता त्याच ताटात तुम्ही शेतकऱ्याचा प्रयत्न करता का हो? तुम्ही तुमच्या भारत मातेचं रक्षण नाही करू शकत, तुम्ही तुमच्या या निसर्गाची जपणूक नाही करू शकत. तुमच्या घरावर जर कोणी आच आणली तर तुम्हाला सहन होईल का? मग निसर्ग तुमचं घर नाही का? बाळांनो, तुम्ही चिंतन करा ना, लावा ना तुमची बुद्धी कामाला. विश्वेश्वरय्याने सांगितल्याप्रमाणे गंजा नका, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. लावा बुद्धी कामाला. आता हे लक्षात घ्या. आदेश आणि संदेश नाही, तर एक तुम्हाला विनंती आहे माझी. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या भिंतीला धोका पोहोचू न देता पाण्याचा साठा आणि पातळी वाढवण्यासाठी आपोआप उडणाऱ्या कळसूत्री दरवाज्यांची कल्पना शोधून काढली आणि अंमलात आणली. ती विश्वेश्वरय्यांनी. म्हणजे आपण जे खडकवासलाचं आता पुणेकर पाणी पिता ना, त्याच्यामध्ये त्यांनी त्याची उंची कोणी वाढवली? विश्वेश्वरय्यांनी वाढवली. म्हणजे काम कामाचा गुरु असे ते म्हणत. एक काम मनोभावने केले म्हणजे करता करता एखादे तंत्र हस्तगत करा, त्यातून एखादा मंत्र स्फुरतो. या मंत्रातून नवीन काही निष्पन्न होते, नवनिर्मितीची पालवी फुटते. हे त्यांनी केलं. एडन येथे इंग्रजांच्या सैन्याची फार मोठी छावणी होती. एडनमध्ये तेथे पिण्याच्या पाण्याचा म्हणजे अतिशय प्रश्न गंभीर निर्माण झाला. एडनच्या सरकारने भारत सरकारकडे एका हुशार, कल्पक आणि कर्तबगार अभियंत्याची मागणी केली. त्या क्षणी सर्वतोमुखी असणारे एक नाव विश्वेश्वरय्या हेच होते. नवनवीन आव्हाने पेलणारा, सामर्थ्यवान राष्ट्राच्या अभिमानाचा विषय झाला होता. एडनच्या सैनिकांना समुद्राचे खारे पाणी पिण्याची वेळ आली होती. दक्षिण भूमध्य समुद्राशी संलग्न असणारे हे महत्वाचे ठाणे होते, पण पावसाचे पाणी त्यांच्या नशिबात नव्हते. विश्वेश्वरय्यांनी हा प्रश्न कसा सोडवला? अभ्यासपूर्वक सोडवला आणि एडनच्या सरकारला सुद्धा आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवली. प्रश्न निर्माण होतो, सक्कर, एडन अशा नगरांना भेडसवणारा, पाण्याचा प्रश्न सोडवणारा हा लोकविलक्षण स्थापत्य शास्त्रज्ञ उर्फ इंजिनियर म्हणून त्यांच्या नावाचा जगभर बोलबाला झाला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या नावाऐवजी सर एम.व्ही. या नावाने विख्यात झाले. इंग्रज सरकारने त्यांना किताब दिला. सर कैसर हिंद KCIE हे किताब होते. विद्वत्तेचा दबदबा निर्माण करणारे हे अनेकांना जमते, पण प्रश्नांची उकल करण्यासाठी तिचे साधन करणे थोड्यांना साधते. उपयुक्त हे यथार्थ ज्ञानाचे गमक मानले पाहिजे. आयडिया इज ट्रू, इट इज वर्क्स असे फलप्रामाण्यवादी तत्वज्ञ मानतात. हे जे ज्ञान जग बदलण्यासाठी, वास्तवाला आकार देण्यासाठी, समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते, तेच खरे ज्ञान. म्हणजे आपण जे पुस्तकातून घेतो ना बाबांनो, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे. मग त्यांनी काय सुरू केलं पुढे? सर एम.व्ही. हे संकटकाळी सर्वांना सावरणारे, यक्ष प्रश्नांची उत्तरे शोधणारे, निरपेक्ष बुद्धीने लोकसेवा करणारे, लोक कल्याणासाठी निसर्ग शक्तींना दिशा देणारे एक
कर्तृत्व संपन्न शास्त्रज्ञ आहेत हे जगाच्या ध्यानी आले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा असे अनेक व्यक्ती, संस्था, नगरे आणि राष्ट्र यांना वाटू लागले. म्हणजे माणूस एवढा ज्ञानी होऊ शकतो जर त्याने ठरवलं तर. पण आपण ठरवतच नाही. आत्ताच्या मुलांचा प्रश्न पहा ना. मी अनेक इंजिनियर्सला भेटतो, काहीच स्वप्न नाही. तो फार फार तर MNCत जायचंय, सेटल व्हायचंय, अमेरिकेत जायचंय, जपानला जायचंय, तिथं सेटल व्हायचं. अरे चांगलं आहे बाबांनो, पण आपल्या राष्ट्रासाठी काय फॅसिलिटी मिळत नाही. अरे यांना कुठं होत्या फॅसिलिटी? काय होतं सर विश्वेश्वरय्या? मी सर विश्वेश्वरय्यांचं भाषण करत नाही बाबांनो. सर विश्वेश्वरय्यांच्या समोर ठेवा, तुम्ही कुठे बघा, आपण कुठे बघा. हैदराबाद हे एकेकाळचे म्हणजे भागानगर त्या काळातलं बाबर का. भाग्याला तडा जाण्याची वेळ आली म्हणजे MVंना तातडीने प्रार्थनापूर्वक त्या नवाबाने बोलून घेतलं. 6-7 महिन्यांच्या अविरत प्रयत्नांनी बेलगाम झालेले पाणी सर MVंनी यशस्वी केले. सगळ्यात मोठं म्हणजे काम त्यांनी काय केलं, अनावरणपणे वाहणारी आणि पाऊस काळात धुमाकूळ घालणारी मुसी नदी, जसं आता चिपळूणचं झालंय, पंचगंगेचं होतंय, कृष्णा कोयनेचं होतंय. दादा यशवंतराव चव्हाणांनी कृष्णा कोयनेचं पाणी सदनतेकडे वळवलं, पण तोच पूर आता होतोय. म्हणजे असं म्हणतात पाण्याच्या आणि विजेच्या नादी लागू नये. अरे पण नादी न लागता सुद्धा त्याला व्यवस्थित कंट्रोल करू शकता ना तुम्ही. मुसी नदीचा प्रश्न MVंनी सोडवा आत्ताच्या विश्वेश्वरय्यांनी. हा माझा प्रश्न. आज पंचगंगेचं पाणी, आज कृष्णा कोयनेचा वेढा थांबवला पाहिजे अभ्यासपूर्वक. कसं तरी ते पाणी योग्य दिशेने वळवलं पाहिजे याची काळजी करा, विचार करा, अभ्यास करा. विनाशाच्या काठावर उभे राहणारे निजामी राज्य वाचले. कोल्हापूरचा रंकाळा तलावाचे पाणी गावात शिरण्याची भीती निर्माण झाली. चिंतेने अवघे नगर कंपमाय झाले. जो आज प्रश्न निर्माण झालाय 150 वर्षापूर्वी तोच प्रश्न होता. एका महाभूताची घुसखोरी थोपवण्याचे काम सर MVंनी केले. भोपाळ, बडोदा, इंदोर, कोल्हापूर, फलटण अशा संस्थानांनी आपापली विकास कार्याचे सुकाणू सर MVंच्या हाती दिले. सरकारी नोकरीत असताना यांनी कर्तृत्व दाखवले. हे सर्व करत असताना त्यांनी अंतर्यामी एक शल्य टोचत होते. चीफ इंजिनियर हे पद केवळ भारतीय म्हणून त्यांना मिळू शकले नव्हते. त्यांच्यावर गौरवसूचक पदव्यांचा वर्षाव करणारी परकीय शासन त्यांना अंतिम पदापर्यंत पोहोचू देत नव्हते. शेवटी सरकारी नोकरी शुल्क म्हणजे एक होतीच, त्यांचा तो एक जाच होता, पण त्यांनी तो सोडला नाही. त्यांनी सांगितलं सरकारमध्येच राहून मला काम करावं लागेल माझ्या बांधवांसाठी. तक्रार केली नाही, थोडक्यात समजून घ्या. म्हणजे सर MV रिटायर झाले. त्यांनी काम सोडलं नाही. नोकरीतून रिटायर झाले पण काम सोडलं नाही. कामाचं एक शास्त्र होतं, त्यांनी त्याला वाहून घेतलं होतं. अभ्यास, निरीक्षण, प्रयोग, विज्ञान प्रणित मार्ग अटळ होते. युरोप खंडातील स्थापत्यशास्त्राची प्रगती जाणून घ्यावी यासाठी युरोप दौरा केला. वयाच्या 85व्या वर्षी ते अमेरिकेत जाऊन आले. तेव्हा एका कारखान्याची यंत्रशाळा पाहण्यासाठी 4 मजले आणि 75 पायऱ्यांना जिना चढून MV वरपर्यंत गेले. त्या वयात सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रात उधारी चालत नाही हे त्यांनी ओळखले होते. जे डोळ्यांनी पाहायचे आणि मनाने जाणवायचे ते ज्याचे त्यानेच केले पाहिजे, अभ्यासले पाहिजे. अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतर झाकोने असावे. तुकोबांचं हे वचन मला या ठिकाणी आठवतं. अभ्यासाच्या क्षेत्रात कोणी कोणाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही हे त्या ठिकाणी त्यांनी अभ्यासलं. मला सांगावं असं वाटतंय सर्वांना, बाबांनो तुम्ही तुमचं ज्ञान मिळवा, आत्मसात करा, स्वतः झटा, पुस्तकं वाचा, चिंतन करा, मनन करा, समाजातले प्रश्न लिहून काढा. एखाद्या प्रश्नाला हाताशी घ्या आणि तो प्रश्न घेऊन आयुष्यभर जगा. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचं कार्य लोकांपर्यंत त्या प्रश्नाच्या रूपाने राहील हे तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही. आणि मग सर MV 1909 मध्ये म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून सूत्रे हाती घेतली. म्हैसूर राज्य म्हणजे आजचं तुम्हाला कर्नाटकमध्ये तुम्हाला सांगायला मला आवडेल. पाणी, दळणवळण, पाटबंधारे विभागात कायापालट केला. चांगला नेता मिळाला तर काय होऊ शकते. 1932 पर्यंत त्यांनी कावेरी योजना वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्ण केल्या. आणि एक लक्षात घ्या, म्हैसूर पासून काही मैलांवर कृष्णराज सागर हे जगविख्यात त्यांनी अजस्त्र धरण बांधले. या धरणाची लांबी 8600 फूट आणि रुंदी 111 फूट आहे. उंची 140 फूट आहे. म्हणजे धरणाच्या डाव्या बाजूला 60 मैल लांबीचा एक कालवा आहे. तो आजही विश्वेश्वरय्या कालवा म्हणून प्रख्यात आहे. काय मला तुम्हाला सांगायचंय, विराट विद्युत निर्मिती, कृष्णसागर राज म्हणजे राजसागर, आज परिसरात अवतरलेले वृंदावन उद्यान, हे आजूबाजूला पसरलेले म्हणजे काय विश्वेश्वरय्यांचे कर्तृत्व तुम्हाला दिसेल पा यातून. आणि म्हणून बाबांनो असं काहीतरी काम करा. पिकणारी भूमी, तरारणारे मळे, लखलखणारे आनंद, असं एकदम आज तो कर्नाटकचा सदन भाग, त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सर विश्वेश्वरय्यांसारखा माणूस केवळ अभियंता म्हणून किती काळ राहू शकतो. कदाचित लोकसेवा व्रताचा भाग म्हणून बराच काळ ते राहू शकेलही. पण एखाद्या उंचीचा माणूस, एवढ्या उंचीचा,
जे स्थान विभूषित करतो त्या स्थानाला उंची निर्माण होते. काही लोकांमुळे खुर्ची म्हणजे पावर का, खुर्चीला कधी कधी किंमत येते त्या माणसामुळं, आणि कधी कधी माणसाला किंमत येते खुर्चीमुळं. आता तुम्ही लक्षात ठेवा, असे माणसं जेव्हा त्या पदावर जातात तेव्हा खुर्चीची पण किंमत वाढते. 1912 साली त्यांनी म्हैसूरचे दिवाण झाले, पण राज्याची सूत्रे हाती घेतली. पण त्यांच्या एक लक्षात आलं की ते काय कुठं स्वतःला बांधून घेऊ इच्छित नव्हते. त्यांनी सांगितलं, मी या जगाचा सेवक आहे, जिथे जिथं माझ्या ज्ञानाची गरज पडेल तिथे तिथे मी स्वतः उभा राहील. आणि त्यांनी कधीही म्हणजे कुठल्याही गोष्ट मोह पडून दिला नाही. पैसा त्यांच्या लेखी देव झाला नाही. त्यांनी फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये हारतुरे, फुले, भेटवस्तू यांचा सडा पडला हो, पण त्यांनी कधी त्याच्यात ते रमले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली की मला माझं आयुष्य, माझं आयुष्य एक क्षण ना क्षण मला या माझ्या कार्यासाठी मला वाहून घ्यायचे, आणि हे माझं जे काही अभ्यास आहे, चिंतन आहे, हे सगळं मी समाजामध्ये आणणार, समाजाला त्याचा उपयोग होणार. म्हणून इटली, जपानमधून असे संशोधनकार निर्माण झाले, ते सुद्धा विश्वेश्वरय्यांचे शिष्य झाले. म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मद्रासला ते गेले. तिथे ते काय झाले, विद्यापीठाची स्थापना करू इच्छिणाऱ्या त्या गव्हर्नमेंटला ते भेटले. म्हैसूर विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. भद्रावती पोलाद कारखाना उभा केला. सिमेंट, कागद, साबण, आगपेट्या, म्हणजे उदबत्त्या या नित्यनियमांच्या वस्तूंच्या निर्मितीला चालना दिली. बंगलोर हे एक स्थापत्य महाविद्यालय सुरू केले. शेती सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. लोकनेत्याने कसं असलं पाहिजे, आपल्या लोकनेत्याने आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राष्ट्राचा, आपल्या राज्याचा विकास करण्याची दूरदृष्टी ठेवली पाहिजे. नाहीतर नुसतं मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी याला फोडीन, मी त्याला फोडीन, मी आमदार होईन, मी खासदार होईन, मी मंत्री होईन, पुढे काय? विकासाची दूरदृष्टी येऊ द्या की जरा मनामध्ये. म्हैसूरला म्हणजे आजही आपण पाहतो ना, हा विकास मी का सांगतोय, का मला कर्नाटकचा सारखा सारखा उल्लेख करावा लागतोय? कारण त्यांनी मातृभूमीसाठी केलंय, आपल्यासाठी पण केलंय. पुण्यात शिकले, नाशिकमध्ये काम केलंय, मुंबईत काम केलंय, कोल्हापुरात काम केलंय, पण जास्त त्यांनी त्यांचं योगदान आज कर्नाटकमध्ये आपल्या मातृभूमीला दिलंय. मला याचा आनंद होतोय. मला एवढं सांगायचंय की जी माझी धडपड आहे त्यातून तसा माणूस घडला पाहिजे. आज आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज नाही का? मग सांगा बरं, विश्वेश्वरय्यानंतर तेवढ्या उंचीचा कोणता माणूस झाला आणि का नाही झाला? आणि जे झाले ते आता सुंजर पिचे सारखे गुगलमध्ये जाऊन तिकडे जाऊन काम करतायत. आपल्या तिथं काय? ठीक आहे, तो बिचारा तिकडे गेला, त्याला चांगले पैसे मिळाले असतील, त्याचं स्वप्न ते असेल, पण आपल्या भूमीसाठी आता मला इंजिनियर्स पाहिजे. तुम्ही काम करून निवृत्त व्हा, पण कामातून निवृत्त नका हो. मरेपर्यंत तुम्ही तुमचा अट्टहास चालू ठेवा. या निवृत्तीनंतर त्यांनी एक लक्षात ठेवा, परदेश गमन केलं, फिरलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. भारत सरकारला विविध योजनांच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. सर एम.व्ही. 92 वर्षे झाले, एके दिवशी पंतप्रधानांचे दूत त्यांच्या दारी आले. अनेक राज्यातून वाहणाऱ्या गंगा नदीवर राज्यनिहाय पूल बांधण्याचा सरकारचा विचार होता. सर्व संबंधित जागांची पाहणी, जातीने पाहणी करून शासनाला मार्गदर्शक सूचना सर एम.व्ही.नी 92 वर्षी केल्या. नेहरू म्हणत, ही इज अन इंजिनियर टू इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड म्हणजे काय, बोट नॅशनल आउटलुक. 1995 मध्ये राजेंद्र प्रसादांनी त्यांना भारतरत्न म्हणून गौरवले. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी विश्वेश्वरय्यांची जन्मशताब्दी जगाने साजरी केली. त्यांना आलेल्या अभिनंदनपर पत्रात त्यांच्या म्हणजे छापाची तिकिटे होती. याच देही याच डोळा, हा सुख सोहळा एम.व्ही.ने पाहिला. आपल्याच आयुष्यात आपल्याच नावाची तिकीटं आपणच प्रकाशित करावी, 100 पार केली हो. पहा बरं का, भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सर्वोच्च पदव्या दिल्या. पूर्ण पुरुषाच्या पायी त्यांच्या वाहिल्या. 100 वर्षाचे कृतार्थ आणि जीवन संपन्न जगणाऱ्या या ज्ञान महर्षीला कौटुंबिक सुखाचे क्षण मात्र कमी लाभले. त्यांना पत्नी सुख लाभले नाही, पुत्रमुख दिसले नाही, कन्यादान करता आले नाही. सदैव कार्यरत असणाऱ्या आत्मप्राप्ती पुरुषाला आत्मतृप्त महात्म्याच्या जीवनातील दुःख जोखाने एवढी उसंत मिळाली नाही. 14 एप्रिल 1962 या दिवशी थोर पुरुषाने गेल्या शतकाकडे वळून पाहिले आणि मृत्यूची काठी टेकीत टेकीत अमरत्वाकडे प्रयाण केले. प्राण गेले विश्वेश्वरय्यांचे, पण कार्य गेलं का? मरावे परी कीर्तिरूपी विरावे. विश्वेश्वरय्यांच्या कार्यातून, जीवनातून 5 मूलमंत्र घ्यायचे. पहिला मूलमंत्र, ज्ञान फक्त डिग्रीसाठी घ्यायचं नाही, ज्ञानाच्या मुळाशी जायचं. घेतलेलं ज्ञान राष्ट्रासाठी उपयोगात आणायचं. अखंड कार्यरत राहायचं. नोकरी मिळवण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी फक्त ज्ञानाचा उपयोग करायचा नाही. कधीही आयुष्यामध्ये थकायचं नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या ध्यासासाठी जगत राहायचं.